एकशे 51 वर्षाची पिंपराळा नगरीच्या रथोत्सवाची परंपरा असून यावेळी आषाढी एकादशी निमित्त पिंपराळा येथे भव्य रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जय जय रामकृष्ण हरी पांडुरंगाचा जयघोष करत यावेळी वाणी पंचमंडळ यांच्या वतीने गेल्या 151 वर्षापासून भव्य रथोत्सवाचे आयोजन पिंपराळा नगरीमध्ये यावेळी करण्यात येत असते. जे नागरिक पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटासाठी जाऊ शकत नाही ते प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपराळा नगरीमध्ये यावेळी रथोत्सवासाठी दाखल होत असतात. यावेळी हा रथोत्सव पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक दाखल होत असून या रथोत्सवानिमित्त भव्य आनंदोत्सव यावेळी नागरिकांतर्फे साजरा करण्यात येत असतो. या संदर्भातली माहिती आज दिनांक 25 जुलै रोजी दुपारी 12 वाजता माध्यमांना प्राप्त झाली असून रथोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल वाणी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. नेमकं ते याबाबतीत काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात. जय जय रामकृष्ण हरी ज्ञानोबा माऊली तुकारामांचा जयघोष करत या भव्य रथोत्सवाला आज पिंपराळा येथून सुरुवात झाली असून भक्तांची मांदियाळी हा रथोत्सव पाहण्यासाठी यावेळी बघावयास मिळाली. पिंपराळा नगरीमध्ये यावर्षी 151 वर्ष आणि प्रति पंढरपूर म्हणून जी ओळख आहे जळगाव जिल्ह्यामध्ये पिंपराळाची, आषाढी एकादशीला रथोत्सव दरवर्षी सालाबादाप्रमाणे साजरा करण्यात येतो. यावर्षी रथाचं 151 वर्ष आहे. वेळेवर नियोजन आणि वेळेवर सगळे कार्यक्रम करायचं आणि प्रसादाचं जे आहे ते जास्त प्रमाणात करायचं असा हा संस्थेचा मानस होता आणि योग्य वेळेला योग्य ठिकाणी हा मार्गक्रमण व्हायला पाहिजे आणि वेळेवर हे सगळे कार्यक्रम व्हायला पाहिजे हा महत्त्वाचा उद्देश होता. आणि सर्व भाविकांना दर्शनाची सुविधा एकदम चांगल्या पद्धतीनं आणि व्यवस्थित दर्शन घेता येईल या दृष्टिकोनातून संस्थेकडून आणि समितीकडून नियोजन केलेलं आहे. त्याच्या संदर्भात गेल्या 151व्या वर्षामध्ये आपण दरवर्षीच आपण सालाबादाप्रमाणे पहिला सत्कार हा आपल्या विठ्ठल मंदिर संस्थानचे पुजारी, त्यानंतर पांडुरंग भजनी मंडळ, सत्संग मंडळ आणि मोगरी लावणारे स्वयंसेवक यांचा करतो आणि त्यानंतर मान्यवर ग्रामस्थ मंडळी आणि शांतता कमिटीचे सदस्य यांचा करत असतो. दरवर्षी वर्षाला या रथोत्सवाला नवसाला पावणारा रथोत्सव म्हणून हा परिचित आहे सगळ्या भाविकांना. या रथोत्सवामध्ये जळगाव शहरात नाही, जळगाव पिंपराळात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातून बाहेरगावून देशात गेलेले, विविध देशात गेलेले लोक दिवाळी समजून आपल्या माहेरी कसं येता येईल आणि आपल्या रथोत्सव या यात्रेमध्ये कसं सामील होता येईल आणि आपला आनंद या रथोत्सव सोहळ्यामध्ये कसा घेता येईल त्या दृष्टिकोनातून सर्वांचा आनंद भक्तिमय सोहळा या पिंपराळा नगरीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. अनिल वाणी, विठ्ठल मंदिर संस्थान, विश्वस्त रथोत्सव समिती प्रमुख.